श्री राम जय राम जय जय मातीचे कण सुवर्ण होते, लोकांसाठी जगती झिजती, जीवन त्यांचे राम राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रद्धा ठेवा देवावरती, मातीचे कण सुवर्ण होती, लोकांसाठी जगती झिजती, जीवन त्यांचे राम राम, श्रीराम जय राम जय जय राम। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होते, पण संपूर्ण भारतवर्षच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा आनंदोत्सव साजरा होतोय। तसाच हा आनंदोत्सव आपल्या श्रीवर्धनमध्ये सुद्धा साजरा होतोय, तो आपल्याला पाहायला मिळेल। पण प्रथम आपण श्री रामलल्लांचं दर्शन करणार आहोत। आपलं अखंड जीवना कोळीवाडा या ठिकाणी मी आत्ता चाललेलो आहोत। घरातली पूजा वगैरे झालेली आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे आपला जीवना कोळीवाडा येथे श्रीराम मंदिर आहे, त्या ठिकाणी जाणार आहोत आणि श्रीरामांचं दर्शन आपल्याला होणार आहे। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा, कारण श्रीराम मंदिरामध्ये आहे कीर्तन आहे। आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर यांच्या चिरंजीवाचं कीर्तन आहे, ते आपल्याला ऐकायला मिळेल। चला तर आपण अखंड जीवना कोळीवाडामध्ये श्रीरामांचं दर्शन करूया आणि नंतर जे श्रीवर्धन सजलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहता येईल। त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रथम सबस्क्राइब करा आणि श्रीवर्धनचे सगळे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील। चला, जय श्रीराम। जीवना कोळीवाडा या ठिकाणी आलेलो आहोत। आता आपल्याला थोड्या वेळात श्रीरामांचं दर्शन सुद्धा होणार आहे। कीर्तनाला सुरुवात झालेली आहे बघा, ऐकायला येते आणि काही भक्त मंडळी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। हे सुद्धा आता श्रीराम मंदिराकडे आता पाचारण करतायत। चला आपण मंदिराकडे जाऊया आणि कीर्तनाचा लाभ सुद्धा घेऊया। अखंड जीवना कोळीवाडा समाज या ठिकाणी असलेलं हे श्रीराम मंदिर फार पूर्वीपासून या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे। कीर्तनाला सुरुवात झालेली आहे, चला आपण कीर्तन सुद्धा श्रवण करूया। श्रीराम मंदिर आज अतिशय सुंदर असा योग आहे। आज ह्या पवित्र क्षेत्रावरती जीवना ह्या गावामध्ये सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज, सद्गुरू प्रकाशानंद स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण अयोध्येमध्ये होणारा नवीन अरुण महाराज असतील, सगळेच ग्रामस्थ असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, सगळ्यांच्या नियोजनामधला हा आजचा सोहळा आणि आज आपलं भाग्य जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। श्रीरामांच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि श्रीरामांचं हे लोभस्वाणी रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। छान असं कीर्तन सुद्धा आपल्याला आता श्रवण करता येईल। दास्य भक्तींच्या सुद्धा चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय। चला, आदरणीय तीर्थरूप हवप श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या चिरंजीवाचं कीर्तन आता आपल्याला श्रवण करता येईल। सर्व भाविक या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। सद्गुरू स्वानंद स्वामी काय तुम्हाला आता मोकळं बोलतो, माझ्या ठिकाणी आहे सगळ्यांनी हातवरती करायचे। श्रीराम जय राम जय जय
छान असं कीर्तन, सुश्राव्य असं कीर्तन आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या मुलाचं छान असं कीर्तन आपल्याला ऐकायला भेटलं। आणि पुन्हा एकदा आपल्याला श्रीरामांच्या चरणाचं आता दर्शन होत आहे। आपले विणेकरी दैवत महाराज पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। छान असे कीर्तनकार दैवत महाराज सुद्धा आहेत आणि या ठिकाणी आपल्याला भाविकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते दर्शनासाठी। श्रीरामांच्या प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी आज आपल्या या भाविकांनी केलेली पाहायला मिळते आपल्याला। प्रभू श्रीरामांना या ठिकाणी नैवेद्य दाखवलं जात आहे। खरंच मगाशी जी ओवी म्हटली, श्रद्धा ठेवा देवावरती, मातीचे कण सुवर्ण होती, लोकांसाठी जगती झिजती, जीवन त्यांचे राम राम, श्रीराम जय राम, जय जय राम। ही अलोट गर्दी आज आपल्याला श्रीरामांच्या या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने श्रीवर्धनकरांमध्ये आज जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। खरंच अखंड जीवना कोळीवाडा समाज आणि या ठिकाणचं हे श्रीरामांचं मंदिर आणि अखंड पंचक्रोशीतून आलेले हे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। जय श्रीराम। चला, श्रीरामांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या सासूबाई आहेत आणि आमच्या धनुची बघा ही मेवणी आहे आणि ही पण मेवणी आहे आपली आणि धनुची बाय ही बघा छोटी बाय आपल्याला पाहायला मिळते। ही सुद्धा आज कीर्तनाचा श्रवण घ्यायला आज श्रीरामांच्या दर्शनाला आलेली आहे आणि सर्व हे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत। अलोट गर्दी आज सर्वत्र तर असणार आहे पण आपल्या या श्रीरामांच्या मंदिरामध्ये आपल्याला ही अलोट गर्दी पाहायला मिळते। छान असं दर्शन आपल्याला आज श्रीरामांचं होणार आहे। खरंच चराचरामध्ये व्यापकता जयाची, खरंच श्रीराम प्रभू हे तर चराचरामध्ये आहेत आणि सर्वांमध्ये आपल्या या व्यापक आहेत असे प्रभू श्रीराम आणि त्यांची शिकवण। खरंच कितीही वादविवाद असो पण प्रभू श्रीरामांची जी शिकवण आहे, हृदयस्थ नारायण श्रीराम आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। श्रीराम प्रभू आणि त्यांचं नामस्मरण सर्वत्र होत आहे। खरंच ही रांग पुन्हा एकदा श्रीरामांच्या दर्शनासाठी आलेली पाहायला मिळते। आपल्या कीर्तिदाई सुद्धा आहेत। जय श्रीराम। महिलांमध्ये सुद्धा आज हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। जय श्रीराम। आपले घडसे गुरुजी सुद्धा आहेत आणि स्वरूप सुद्धा आलेला आहे श्रींच्या दर्शनासाठी। खरंच राम आएंगे आएंगे, राम तर सर्वत्र आहेत आणि आज आपण हे सर्व जे दृश्य पाहतोय ते प्रभू श्रीरामांच्या या आनंद उत्सवासाठी संपूर्ण जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय। बघा छान असं गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय, राम आएंगे आएंगे। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला आपली फॅमिली पाहायला मिळते। आपली गंगा मावशी आहे, काकी सुद्धा आहे या ठिकाणी आणि छोटीला घेऊन आहे धनुच्या, कीर्तिदाई आहेत, आपल्या वहिनी सुद्धा आहेत या ठिकाणी आणि आमचे भावजी सुद्धा आहेत, भागवत भावजी आहेत। सर्व ही फॅमिली आपल्याला आज या आनंद उत्सवात सामील असलेली पाहायला मिळते। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। प्रभू श्री रामचंद्र की जय। छान असं दर्शन आज आपल्याला
श्रीरामांचं झालं, अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिराचं उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा तर आहे, पण संपूर्ण भारतवर्षामध्ये जगामध्ये हा आनंदोत्सव साजरा होतोय जो आपल्याला पाहायला मिळतोय। आत्ताच तुम्ही श्रीरामांचं दर्शन केलं, सुश्राव्य असं आदरणीय तीर्थरूप हवप पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर यांच्या चिरंजीवाचं म्हणजेच प्रभुराज पाटील यांचं सुश्राव्य असं कीर्तन आत्ता आपल्याला ऐकायला मिळालं। श्रीरामांचं दर्शन झालं। अखंड जीवना कोळीवाडा समाज आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी श्रीरामांच्या दर्शनासाठी आलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। आपले महादेव मामा सुद्धा आहेत, मामी आहेत या ठिकाणी, हे सर्वजण सुद्धा आत्ताच दर्शन करून आले। आपण सुद्धा आज दर्शन श्रीरामांचं केलं असाल। श्रीरामांचं दर्शन तर आपल्याला आधीपासून होतंय। श्रीराम चराचरामध्ये आहेत, व्यापकता जयाची श्रीराम प्रभूची। खरंच हृदयस्थ नारायण श्रीराम आज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाले। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून पाठवा। आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम म्हणून लिहा। चला जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका। जय श्रीराम, प्रभू श्री रामचंद्र की जय।